सर्व मंडळींना आवाज. बोलो वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की. जरा पब्लिकच्या हिशोबाने आवाज येऊ द्या, कारण कण्याचे लाडू होते इथं. वाटलं पाहिजे का कण्याचे लाडूच खाल्ले, शिरे भाकरी खाल्ले नाही. म्हणून आजी आवाज दे, कीर्तन किंवा नातू म्हणून ऐकतो. बोला राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, संत गाडगे बाबा की, संत गजानन महाराज की, बोला नामदेव महाराज की, संत ज्ञानेश्वर महाराज की, बोला तिरुपती बालाजी संस्थान की, बोलो नागरिकांनो की. हो शिटी नका मारू देऊ, शिटी मारली का दगदग. आणि जेवढे काही आहे, जेवढे लोक आहेत तेवढे कार्यक्रमात येऊन बसा. आपला 2च तासाचा गेम असत असते, 2 तास कार्यक्रम फक्त. आजच्या कार्यक्रमात 3 पार्टीचे लोक आहेत. 3 पार्टीचे लोक म्हणजे ते काय राजकारण नाही. बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी ह्या मांग आपण नाही. मी त्यातला महाराज नाही, कारण आपल्याला ह्या इचुकाट्यात हात टाकायचा नाही, फालतू भानगडीत पडायचं नाही. पहिल्या नंबरची पार्टी म्हणजे लहान लहान लेकर, 18च्या खालचे, ज्याला मतदानाचा अधिकार नाही. हाफ तिकीट वाले, हाफ चड्डी वाले समोर येऊन बसा. त्याने ग्राउंड मध्ये बसा ना बापू. लहान लहान पोरं मला समोर पाहिजे. बक्षीस आहे ना तुमच्यासाठी, बस ना भाऊ. तू काय कार्यक्रमाचा अध्यक्ष बनवून ये ना, बस ना. ठेवून द्या काकाजी, तुमच्याच जवळ ठेवा ना. ते लढून राहिले, पडते ते तुमच्याच जवळ बसू द्या. लहान लहान पोरं समोर पाहिजे, कारण तरुण जागृत व्हासाठी हे कीर्तन आहे. तरुण जागृत झाला पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणे तरुण जागृत झाला पाहिजे म्हणे, त्यासाठी कीर्तन आहे. बसून बाबू, 18च्या खालचे, ज्याने मतदानाचा अधिकार नाही, त्याने फक्त जय म्हणा. आता बोलो संत गाडगे बाबा की. तुम्ही थांबून द्या ना मावशी, व तुमच्यासाठी स्पेशल ऑफर आहे ना लाडक्या बहिणीचा दुसरा. तुम्ही आवाज द्या, लहान लहान लेकरो. बोलो संत केदारजी महाराज की. हे नंबरची पार्टी आहे, हे पहिल्या नंबरची पार्टी. कीर्तनात सगळ्यात गरजेची पार्टी म्हणजे लहान पार्टी. आपल्या दुसऱ्या नंबरची पार्टी हे म्हणजे माणसं 18च्या वरचे. मराठी म्हणजे आता मराठी टेकली म्हणजे त्यांना जय नका म्हणून असं नाही म्हणत मी. जय सगळ्यांना. 18च्या वरचे फक्त माणसं, बाया नाही. 18च्या वरचे मराठी टेकले, ते ज्याचे लाकडं मसनात गेले ते 2-4 महिन्यानं मरणार आहे, त्याने जय म्हणा. आता बोलो संत नगाजी महाराज की, बोलो संत भोजाजी महाराज की. तुम्ही ठरवून जा ना, तुमचे राशन कार्ड लिंक वाचा. तुम्ही पण बरोबर आबाजीचा आवाज ऐकत आहे. आबाजी तुमच्याकडून आवाज कमी आला, तुमच्याकडून आवाज पाहिजे मला. द्या तुम्ही आवाज. बोलो पवन सुत हनुमान की. जसं काही मक्याच्या लाडवाच्या टक्क्याने देऊ. तुमचा आवाज तर आला पाहिजे. काढून टाकू का याच्यापेक्षा आवाज? आता जे लोक जय म्हणणार नाही त्याच्या तोंडात किडा पडो. बोलो प्रभू रामचंद्र भगवान की. बरं आता कसा वाढला आवाज. अमरावती जिल्ह्यात एक मन आहे, म्हणजे लटकली खुटी तर जाशील कुठी. तुमची खुटीच मला कशी लटकून आहे. मी 12 वाजेपर्यंत सोडत नाही येतो. आता 2 नंबरच्या पार्ट्यात आल्या. 3ऱ्या नंबरची पार्टी. गावगावच्या सरपंच कोण रे? तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, माणसं बैल.
जेवढी बायाली किंमत आहे तेवढी माणसाची किंमत आहे हो. म्हणजे सगळ्यात तुकडोजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माला एकत्रित केलं. म्हणजे जेवढी माणसाली किंमत आहे तेवढी बायाली किंमत आहे. वसुंधरा मावशी आवाजी हे उभे लोक राह, कारण उभे राहण्याचा जेव्हा वेळ येते तेव्हा उभे राहत जा तुम्ही. निवडणुकीच्या टायमात फालतू उभे राहून पडू नका. सर्वात महत्वाची आजच्या कार्यक्रमाची पार्टी म्हणजे महिला. म्हणजे कोणती मुडी असो, कोणती खिडमी असो, कोणती म्हातारी असो. तुम्ही म्हणाला आमच्या गावातल्या म्हातारीला खिडमी म्हणतो का बे? मी तुमच्या गावातल्या म्हातारीला म्हणतच नाही. मी तिकडली गोष्ट सांगतो माझ्या गावाकडली. त्या महिला मंडळींनी आवाज द्या, बोलो मंजुळा माता की. तुम्ही बायात मोजणार दुसऱ्याचं घर तोंड घराची सवय अजूनही आपल्यापासून गेलेली आहे. तुम्ही चूक बसा. महिला मंडळी मंडप हल्ला पाहिजे मावशी, असा आवाज दे, बोलो राष्ट्रमाता जिजाऊ की. का मावशी 1,500 नाही आलेल्या का लाडक्या बहिणीचे? आता ती 2100 येणार आहे हो. जेवढ्याने कमी काढून घे, काय ते वापस जाते. आमका लाडकी बहीण त्या महिला मंडळीने आवाज, बोलो पंढरीनाथ भगवान की. आता 15 वर्षा भात भोकत दाखते 4-5 किलो. आता जय म्हणाला जय. तुम्ही महिला मंडळी तर बोलल्या पाहिजे. त्या सर्व मंडळींनी आवाज, सर्व गावा मिळून कार्यक्रम आहे. एका कोण्या जातीचा कार्यक्रम नाही, कोण्या धर्माचा कार्यक्रम नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक या कार्यक्रमात येत असतात आणि या कार्यक्रमाचा उत्साह वाढत असतात. म्हणून सर्व मंडळीने आवाज द्या, बोलो प्रभू रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. काय बाया जय म्हणजे काय अजून आहे तोंड चालून राहिले. काय माणसाने तोंड आलं होते. कारण का आता पहिले बायावर म्हणजे माणसाने किती अत्याचार केला रे. नाही तर पहिले बाया म्हणजे माणसाचा ऐकत. आता इथं आवाज कमी पडते ना. आता नवऱ्यासमोर मंडपात आवाज कमी पडते. उद्याचा झगडा होऊ द्या त्या तिचा आवाज नवऱ्यासमोर कमी पडते. जसं काय त्याची माया सुरू का. पहिले तर काही कमी अत्याचार केला का? पहिले माणसा आहे ना बाईवर लय अत्याचार केला. पहिले बाया हातात नवऱ्याला कोण समजे रे? पती परमेश्वर. पहिले बाया नवऱ्याले पती परमेश्वर समजे. हातात ताट घे आणि नवऱ्याची आरती चालू करे. जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या, जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या. 12 दिवसानं जमा करतो गौऱ्या. जय देव जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या. 12 दिवसानं जमा करतो गौऱ्या. जय देव जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या. 12 दिवसानं जमा करतो गौऱ्या. जय देव जय देव. हे पहिले बाया आरती करत होते, पण आता पॉइंट बदलला.